हाय एव्हरीवन, आय एम डॉक्टर अरुंधती शिंदे. मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. सो बऱ्याच टाईमचं मला एका गोष्टीबद्दल इन्फॉर्म करण्याची अशी इच्छा होती. सो लेट्स टॉक अबाउट दॅट. सो लहानपणी आम्हाला ना घरामध्ये खूप इथे तिथे पडून लागायचं, किंवा मग पोटदुखीचा त्रास, किंवा मग दात तुटला पडून, किंवा दातदुखीचा त्रास वगैरे हे सगळं भयंकर जास्त व्हायचं. सो माझ्या आईने एक छोटासा डब्बा फॉर्म केलेला होता, विच वी कॉल्ड इट ॲज आर होममेड फर्स्ट एड किट. सो दॅट इज समथिंग दॅट आय हॅव कॅरीड फॉरवर्ड नाव. आणि आता मी बनवलेली एक होमिओपॅथिक फर्स्ट एड किट विच कंटेन्स अबाउट 17 मेडिसिन्स अँड अ क्रीम. सो दी 17 मेडिसिन्स इन्क्लूड सर्दी, ताप, खोकला, किंवा काही लागलं, काही मुक्का मार लागला, किंवा भाजलं असेल, मस्क्युलर पेन असेल, कॉन्स्टिपेशन असेल, डायरिया असेल, ॲसिडिटी असेल, गॅसेस खूप जास्त होत असतील, किंवा मग वीकनेस आलेला असेल, अचानक हेडेक चालू झालेले, उलट्या, मग दातदुखी वगैरेचा त्रास, तो हे सगळे कन्सिडर करून ह्याची एक प्रॉपर 17 जे मेडिसिन्स आहेत ते कशासाठी आहे त्याची लिस्ट मी पुढे टाकेल. सो हे 17 मेडिसिन्स प्लस एक क्रीम, म्हणजे आपल्याला काही लागलं, खर्चटलं वगैरे तर वरनं क्रीम लावायला लागते, तर त्यासाठी एक क्रीम इन्क्लुडेड आहे या ह्याच्यामध्ये. सो त्या सगळ्यामध्ये मी माझी होमिओपॅथिक किटमध्ये अशा बाटल्या मस्तपैकी अरेंज करून ही किट बनवलेली आहे, डॉक्टर अरुंधतीज होमिओपॅथिक फर्स्ट एड किट. सो ह्यावरती बाटल्यांवरती काय कशासाठी आहे औषध ते असं लिहून दिलेलं आहे. आय डोंट नो इफ यू वॉन्ट टू बी एबल टू सी हिअर, बट हे पोटदुखीचं औषध आहे. सो इट ऑल्सो इन्क्लूड्स, दिस किट ऑल्सो इन्क्लूड्स हे पोटदुखीचं औषध, विच इज बाय फार माय मोस्ट फेवरेट थिंग, कारण हे फिमेल्सच्या खूप जास्त यूजमध्ये येतं. ते कुठे यूजमध्ये येतं आय टेल यू. जे आपल्याला पिरियड क्रॅम्प्स येतात फिमेल्सला ड्युरिंग पिरियड्स, काही जणांना बिफोर पिरियड्स येतात, काही जणांना ड्युरिंग पिरियड्स खूप भयंकर त्रास असतो, काही जणांना 5 ते 5 दिवस किंवा 7 दिवसचे पिरियड्स चालतात तेव्हा खूप जास्त त्रास होतो. तर त्यामध्येही हे औषध यूज होतं. गॅसेस म्हणजे पोटामध्ये क्रॅम्प्स वगैरे येत असतात त्यामध्ये सुद्धा हे औषध येतं. नॉर्मली कोणाला डायरिया वगैरे काय होत असेल, फूड इन्फेक्शन वगैरे झालं असेल, तेव्हा जे जुलाब चालू असेल तर जुलाबसोबत पण अशी पोटदुखी वगैरेचा त्रास होत असतो, त्यात सुद्धा हे यूज होतं. सो दिस इज वन ऑफ माय फेवरेट मेडिसिन्स इन द एंटायर किट. तसंच आपल्याकडे हे बाकीचे पण बरेच आहे, इंडायजेशन वगैरे इन्क्लुडेड आहे या किटमध्ये, ॲसिडिटी वगैरे पण आहे, हे मी सांगितलं आहे. सो येस, दिस इज अ किट. सो द प्लस पॉईंट ऑफ दिस किट इज ॲक्च्युली मी हे किट कस्टमाइज करून देते. आता कस्टमाइज म्हणजे काय असतं की तुम्हाला जे काही त्रास होतात ते तुम्ही मला सांगायचे आणि त्याप्रमाणे मी त्या गोष्टी या किटमध्ये ॲड करत जाणार, ती औषधं ॲड करत जाणार. तर आता ही जी किट मी तुम्हाला आत्ता दाखवलेली आहे ना, ती किट मी बनवली आहे फॉर वन ऑफ द पीपल आय नो जे बाहेर एज्युकेशनसाठी चाललेले आहेत. आणि द थिंग इज की ही हॅज टू स्टडी अ लॉट. तर मग त्यामध्ये त्यांना होणारे खूप जास्त ब्रेन फॅग. तर आता ब्रेन फॅग काय असतो? ब्रेन फॅग इज अ कंडिशन ज्यामध्ये आपण खूप वाचत जातो. हे बऱ्याच लोकांनी एक्सपिरियन्स केलेलं असणार, एस्पेशली पेपर्सच्या अगोदर, की तुम्ही खूप वाचत चाललाय पण काही डोक्यात शिरत नाही. यू आर जस्ट रीडिंग, इट इज लाईक इकडनं रीड करतं, इकडनं उडून चाललंय, इकडे काहीच उरसत नाही. तर ते खूप जास्त रीड करणं किंवा सतत अभ्यास करून होतं. तर त्यासाठी आहे. सो आय हॅव इन्क्लुडेड इन हिज किट, मी त्याच्या फर्स्ट एड किटमध्ये ही गोष्ट पण इन्क्लूड केली आहे. ब्रेन फॅग म्हणून असं त्याला लेबल करून मी दिलेलं आहे. सो ॲज यू कॅन सी मी लेबल सुद्धा करून दिलेले आहेत की काय कशासाठी औषध आहे, सो दॅट यू कॅन यूज फटसे. नाउ यू मस्ट बी थिंकिंग की ह्या किटचा कॉस्ट किती आहे. सो दिस किट, द बेसिक किट ऑफ 17 मेडिसिन्स प्लस द क्रीम गिव्स यू 600 रुपीज, इज गिवन टू यू इन 600 रुपीज. आता तुम्हाला असं खूप वाटत असणार, कारण मला माहिती आहे मी सुद्धा एका मिडल क्लास फॅमिलीत आहे. तर मला असं माहिती आहे की बऱ्याच लोकांना वाटणार आहे की ही न्यूबी, हिला कशाला, ही नवीन डॉक्टर, हिला कशाला आम्ही द्यायचं ना, 600 रुपये काय है, चल. पण काय आहे ना, मला असं वाटतंय की प्रत्येक वेळी आपल्याला काही पोटदुखी, अंगदुखी, काही छोटं मोठं झालं तर आपण ओव्हर द काउंटर जाऊन मेडिसिन घेतो. म्हणजे काय करतो, फार्मसीत जातो आणि फार्मसीतनं मेडिसिन घेतो. काही लोकांना त्याचा फरक पडतो, काही लोकांना त्याचा फरक नाही पडत. आमच्यासारख्या लोकांना त्या औषधांचा होतो भयंकर त्रास. आमच्या घरात कुणालाच ॲलोपॅथी सूट होत नाही, सगळ्यांनाच ॲसिडिटीचा त्रास होतो ॲलोपॅथीने. जरी त्यांनी ते ॲसिडिटीची गोळी दिली तरी आम्हाला काही इतकं खास फरक वाटत नाही. ते डोकं जड होणं, सूट नाही होणं, किंवा मग डायरिया होणं, हा सगळा त्रास आमच्या घरात बऱ्याच लोकांना होतो. सो आमच्या घरातली अर्धी लोकं तर आधीपासूनच ॲलोपॅथी नाही घेत, ते आयदर होमिओपॅथी किंवा आयुर्वेदा अशीच घेतात. आता मी होमिओपॅथीला आली आहे त्यामुळे मी हे नाही म्हणते, दिस इज ट्रू. तर मग असं, किंवा मग काहीच जर मदत नाही झाली आपल्याला, जे आपण फार्मसीतनं औषध घेतो, त्यानंतर मग इव्हेंच्युअली डॉक्टरकडे जावं लागतं. अँड यू टेल मी, आता कुठल्याही डॉक्टरकडे गेलं तरी 300 ते 500 रुपये ते द्यावे लागतातच. तर वाय नॉट टेक दिस किट फॉर 600 रुपीज ॲट वन्स, सो दॅट यू कॅन यूज इट अँड देन यू कॅन सी की तुम्हाला किती फरक पडतोय. जर तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टी ह्यानी कवर होत असेल आणि सारखं फार्मसीला जायची तरी गरज नाही पडणार आहे, घरातल्या घरात तुमचं सगळं रिकवर होऊ शकतं, तर वाय नॉट गिव्ह इट अ ट्राय. या न्यूबीला पण एक थोडा ट्राय देऊन बघा 600 रुपीजचा. आय थिंक इट्स नॉट टू मच, कारण त्यामध्ये 17 औषधं प्लस एक क्रीम इन्क्लुडेड आहे. तो आय थिंक 600 इज अ प्रिटी रिझनेबल कॉस्ट.
सो इफ यू वॉन्ट टू ऑर्डर द किट और यू वॉन्ट अ कस्टमाइज्ड किट, जसं मी सांगितलं की तुम्हाला जे जे त्रास आहेत ते इन्क्लूड करून ती किट बनवून हवी असेल तर मग यू कॅन टेल मी वॉट एवर द किट विल बी मेड, आय विल पार्सल इट टू यू ऑन युअर ॲड्रेस and you can contact me via the number that is there at the end of the video, or you can ping me on Instagram. तुम्ही मला त्या नंबरवरती कॉलसुद्धा करू शकता, तुम्ही मला त्या नंबरवरती व्हॉट्सअपसुद्धा करू शकता इफ यू रिअली इंटरेस्टेड टू टेक द किट, अँड आय विल हेल्प यू विथ दॅट एज मच एज आय कॅन. द सेकंड थिंग दॅट आय हॅव बीन वॉन्टिंग टू टॉक अबाउट इज, आता 2 व्हिडिओज झालं आपण एकाच गोष्टीबद्दल बोलतोय की शॉर्ट डिसीजेस किंवा मायनर डिसीजेस किंवा अक्यूट डिसीजेस जे आपण म्हणतो, हे तर होमिओपॅथी करतंच. बट बऱ्याच लोकांना असा प्रश्न असेल की मग मोठे डिसीजेसमध्ये तुम्ही डॉक्टर काही मदत करता की नाही, की बट आहे बऱ्यापैकी केसेस आहेत ज्याच्यात मी मदत केलेली आहे लोकांना. सो वरनं खाली जर आपण जायचं तर मी काय काय गोष्टींमध्ये हेल्प करू शकते ते मी तुम्हाला नोट करून सांगते. लेट्स गेट स्टार्टेड. डोक्यापासून तुमचा डॅन्ड्रफ असू दे, हेअरफॉल असू दे, मायग्रेन असू दे, माइंडबद्दल आपण जर बोलायला गेलो तर आजकाल आपल्या जनरेशनच्या बऱ्याच लोकांना हा त्रास खूप चालू झाला आहे. एन्झायटी, डिप्रेशन वगैरेचा सगळा त्रास जो आहे तो बराच चालू झालेला आहे. सो वी विल हेल्प इन दॅट. होमिओपॅथी हेल्प्स दॅट इन लाईक व्हेरी नाईस वे, आय थिंक द नाईसेस्ट वे पॉसिबल. मी स्वतः बघितलेलं आहे लोकांनी एन्झायटी वगैरेसाठी औषध घेतलं अँड इट इज हेल्प देम ब्युटिफुली. सो दिस इज समथिंग दॅट यू शुड ट्राय इफ यू आर फेसिंग एन्झायटी. मुव्हिंग आहे, सायनोसायटिसचा जो त्रास असतो, हे सगळं भरणं आणि सर्दी होणं, तो जो त्रास असतो तो जर कुणाला असेल तो सारखं ॲलर्जी होऊन जी सर्दीचा त्रास होतो की सीझन चेंज झाला, सर्दी झाली, सकाळी उठल्यावरती जी सर्दी होती बऱ्याच लोकांना की सकाळी उठलं की शिंका यायला लागतात वगैरे, त्या सगळ्या त्रासामध्ये सुद्धा, किंवा डस्टने खूप त्रास होतो, ह्या सगळ्या त्रासामध्ये सुद्धा आपण हेल्प करतो आणि मुळापासून हा आजार आपण बरा करू शकतो. गोईंग अहेड, काही डायजेस्टिव्ह कंप्लेंट्स कोणाला काही असतील की छातीमध्ये जळजळ होणं किंवा रिगर्जिटेशन होतं, म्हणजे काय असतं ते आंबट पाणी येणं किंवा तिखट पाणी येणं जेवण केल्यानंतर, किंवा जेवण केल्यानंतर मग आपण झोपल्यानंतर, किंवा ॲसिडिटीचा खूप त्रास होणं, हेडेक होणं ॲसिडिटीमुळे, किंवा मग अल्सर्स असणं पोटाचं, IBS असणं, हिमरॉइड्स असणं म्हणजे पाईल्सचा त्रास, कॉन्स्टिपेशन, डायरिया, आणि मग लेट्स गो अहेड टू युरिनरी सिस्टम. कोणाला सारखं जर किडनी स्टोन्स होत असतील, आता किडनी स्टोन्सचं मला ॲक्च्युली सांगायची गरज नाही आहे कारण जागतिक ते आहे हे की होमिओपॅथी इक्वल टू किडनी स्टोन्स. सो ऑफकोर्स किडनी स्टोन्समध्ये सुद्धा मदत होते. मग कोणाला रिकरंट म्हणजे सारखं जर युरिनरी ट्रॅकचे इन्फेक्शन होत असतील तर मग त्यामध्ये सुद्धा आपण हेल्प करू शकतो. प्रोस्टेटच्या एनलार्जमेंटमध्ये आपण हेल्प करू शकतो. बऱ्याच लोकांना आजकाल हा त्रास होताना दिसतोय, अबाव 60 जे आहेत बऱ्याच लोकांना हा त्रास होतोय. मग पिरियड्सच्या आपण गोष्टीमध्ये हेल्प करू शकतो, जेही बायकांना खूप त्रास होतोय, थायरॉईडचा त्रास होतोय त्यामध्येही हेल्प करू शकतो. पिरियड्स म्हणजे PCOS जे आहे ते खूप मुलींना आता त्रास चालू झालेले आहे, त्यामध्ये पिरियड्सच्या दरम्यान जे क्रॅम्प्स येतात, कंबर दुखते, मांड्या दुखायला लागतात, किंवा बऱ्याच लोकांना डायरिया वगैरे चालू होतो पिरियड्सच्या वेळी, हेडेक्स चालू होतात पिरियड्सच्या वेळी, या सगळ्यामध्ये आपण हेल्प करू शकतो. थोड्यांना कॉन्स्टिपेशन चालू होतं पिरियड्सच्या वेळी, ह्या सगळ्यामध्ये. आणखीन म्हणजे तुमच्या घरात तुमच्या कोणीही देर आर एल्डरली विमेन म्हणजे तुमची आई, मावशी, आत्या कोणी असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही सांगू शकता, हा व्हिडिओ शेअर करू शकता. मेनोपॉजचा जो त्रास होतो की अचानक अंगाला गरम वाटणं, खूप एन्झायटी होणं, चिडचिड होणं, हेअरफॉल होणं, ह्या सगळ्यामध्ये सुद्धा मेनोपॉजचा जो काही त्रास असतो त्या सगळ्यात सुद्धा आपण खूप मस्त हेल्प करू शकतो. स्किनचा जो आजार आहे, आता हेही बऱ्याच लोकांना ऐकून असेल माहीत की स्किनच्या आजारामध्ये होमिओपॅथी खूप मस्त हेल्प करतं. मला माहिती आहे देर इज दिस थिंग, बऱ्याच लोकांची ही तक्रार असणार आहे की खूप स्लो काम करतं. बट मी ऑनेस्टली तुम्हाला सांगायला गेली तर आय एम नॉट सेइंग की कुठली सिस्टम ऑफ मेडिसिन वाईट आहे किंवा आमची चांगली आहे किंवा ह्यातला काही प्रकार. बट जर स्टेरॉइड्स घेऊन आपण काही काम केलं तर सगळ्यांना माहिती आहे स्टेरॉइड्सचा साईड इफेक्ट होतो. हे लेमॅनला म्हणजे कॉमन मॅनला तर ज्यांनी मेडिकलचा अभ्यास नाही केला त्यांनासुद्धा कळतं. आणि स्किन कंप्लेंट्समध्ये नॉर्मली ते स्टेरॉइड्सच देतात, खायला तरी देतात, नाही तर लावायला जे क्रीम्स देतात त्यामध्ये तरी स्टेरॉइड्स असतात. जर तुम्ही होमिओपॅथीने केलं तर आपण मुळापासून एक म्हणजे तो आजार काढणार, आणि दुसरं म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला तो काहीतरी दुसरी गोष्ट म्हणजे एक ठीक करायला गेलं आणि काहीतरी वेगळंच खराब झालं हे तरी नाही होणार तुमच्यासोबत. हो मला माहिती आहे थोडा वेळ लागतो, बट ॲटलिस्ट मुळापासून निघतो, विच इज अ प्लस पॉईंट. तर सोरियासिस असू दे, एक्झिमा असू दे, पॉट्स असू दे, मला ते असू दे, या सगळ्यामध्ये आम्ही खूप हेल्प करतो. एनिमिया इज वन ऑफ द कंप्लेंट्स दॅट इज बीन हाय दीज डेज. इट कॅन बी सीन इन टू मेनी विमेन. एनिमियाचा त्रास होणं, आयर्न डेफिशियन्सी एनिमिया म्हणजे जे हिमोग्लोबिन आपलं कमी येतं ज्यामुळे जो त्रास होतो ते सगळं सुद्धा आपण त्यामध्ये सुद्धा आपण हेल्प करू शकतो. तर हे काही गोष्टी आहेत जे मला आत्ता फास्ट बोलताना व्हिडिओमध्ये आठवलेत. लेटर इन द व्हिडिओ आय पुट अ प्रॉपर लिस्ट. वन अबाउट द फर्स्ट एड किटमध्ये काय काय औषधं आहेत ते सुद्धा, आणि दुसरं म्हणजे मी काय काय मोठे आजारसुद्धा आहेत ज्यामध्ये तुमची हेल्प करू शकते ते सुद्धा एक प्रॉपर लिस्ट टाकेल. आणि
कॉन्टॅक्ट करण्यासाठी ॲट द एंड इंस्टाग्राम ID सुद्धा देईल, प्लस माझा फोन नंबरसुद्धा देईल, विच इज फोन नंबर आणि व्हॉट्सॲप नंबर हा सेम आहे, तुम्ही मला त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. So yes, this is our basic thing, and this is something that I wanted to share in today's video. I hope you all consider my first aid kit आणि तुम्ही घेताल, कारण ही खरंच युजफुल आहे मला असं वाटतं. सारखं सारखं फार्मसीला जाऊन छोट्या मोठ्या गोष्टींसाठी करणं किंवा सारखं सारखं डॉक्टरकडे जाणं, ते लाईनमध्ये बसणं, आय नो इट इज क्वाईट इरिटेटिंग, कारण वी हॅव ऑल्सो बीन, आमच्या घरात मीच पहिली डॉक्टर आहे, तर मला माहिती आहे की इट इज अ व्हेरी इरिटेटिंग थिंग टू डू ऑल ऑफ दिस जेव्हा घरात कोणी आजारी पडतं. सो जर काही हँडी आपल्याला भेटत असेल आणि 600 रुपीजमध्ये 70 मेडिसिन्स प्लस अ क्रीम हे सगळं भेटत असेल तर आय थिंक रिजनेबल आहे. सो इफ यू वॉन्ट यू कॅन कॉन्टॅक्ट मी, आय विल give you the details, and you can even tell me जर कस्टमाइज किट बनवायचे असेल तर ping me on Instagram or on WhatsApp, or make me a call on the number that is shared, which is the same as I said as the WhatsApp number, and then I can help you as much as I can. If you require any other help, let me know. Thank you so much for watching the video. Namaskar. Take care.